विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज महायुतीच्या समन्वय समितीची खलबतं होणार आहे। आज महायुतीची समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकांच्या जागा आणि महामंडळ यावरती चर्चा पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत मोठी भाऊगर्दी आहे आणि अशामध्येच कोणाच्या वाट्याला किती जागा आणि कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागेल। 18 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी रायगडमध्ये मोर्चे बांधणी सुरू झालेली असून विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा रंगली आहे। रायगडमधील शिवसैनिकांनी विधान परिषद निवडणुकीचा मायना लिहत विकास पर्व अशी टॅगलाईन देत विकास गोगावले यांचा फोटो सोशल मीडियावरती स्टेटस म्हणून ठेवण्यास सुरुवात केली आहे। यापूर्वी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून अनिकेत तटकरे विधान परिषदेवरती निवडून गेले होते। आता विकास गोगावले यांचं नाव चर्चेत आल्यामुळे पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि शिवसेना संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे। राज्याच्या राजकारणात एकीकडे ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे, तर त्याचवेळी उद्धव ठाकरेंचे नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर यांनी मुंबईत एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, तर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर जिल्हा नियोजनाच्या निधीबाबत ही भेट असल्याचं स्पष्टीकरण वाजेंनी दिलं। मात्र भेटीसाठी केवळ विकास कामांसाठी होत्या की त्यामागे मोठा राजकीय काही सहभाग होता याबाबत तर्कवितर्क सुरू झाले। उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे सर्व पक्षाचे खासदार आमदार येतात, त्यांची त्या मतदारसंघातली कामं असतात, नगर विकासची कामं असतात, हाऊसिंगची कामं असतात, अनेक कामं असतात, त्यामुळे ते येतात। मी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वांना मदत करत असतो। मी अभिलाष अण्णा शिंदे यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। मला असं वाटतं की त्यांनी मला निमंत्रण केलं, या विकास कामांमध्ये काही निधी मी दिला होता आणि त्यामुळे मी त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही निधी दिलेला आहे काही ठिकाणी त्या बगीचाला, त्याच्यामुळे तुम्ही हजर असावं, म्हणून मी हजर राहिलो आहे। आता मला असं वाटतं की याचा राजकीय अनर्थ काढण्यासारखी काय आवश्यकता नाही। मी जिथे आहे तिथं सुखात आहे, आनंदात आहे आणि मी ठाम आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी राज्यातील राजकीय घडामोडी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व दिलं जात आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि अध्यक्षांचं पत्र हे जणू वाद आणि संभ्रमाचं समीकरण बनलंय। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पाठवलेल्या दोन्ही पत्रांवरून संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। 26 फेब्रुवारी 2026 ला सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली, त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी आणि सुनील तटकरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली। मात्र 10 मार्च 2026 रोजी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पटेल आणि तटकरेंच्या नावासमोर कोणत्याही पदाचा उल्लेख नव्हता। त्यानंतर 29 एप्रिलला पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या सहीचं नवं पत्र समोर आलं। आश्चर्य म्हणजे या पत्रात देखील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आणि पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्याचा कोणताही उल्लेख नव्हता। मात्र 26 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नियुक्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। त्यामुळे आयोगाला पाठवलेली पत्र ग्राह्य धरायची की राष्ट्रीय कार्यकारिणीतील निर्णय असा संभ्रम निर्माण झालाय। दरम्यान पक्षात बिघडलेली घडी सावरण्यासाठी शरद पवारांनी स्वतः पुढाकार घ्यावा अशी मागणी पक्षातून होत असल्याचंही कळतंय। राष्ट्रवादी पक्षामध्ये कसलीही चलबिचल नाही, नेत्यांमध्ये कसलेही मतभेद नाहीत, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये चलबिचल आहे, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांकडनं दाखवल्या जातात, पेरल्या जातात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे। विधान परिषदेत सर्वाधिक उपस्थित राहणाऱ्या सदस्यांमध्ये जालन्याचे काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांचा समावेश आहे।
18 पैकी 13 अधिवेशनात त्यांनी 100% उपस्थिती नोंदवली, तर आमदारकीची शपथ घेताच 100% उपस्थित राहण्याचा संकल्प केला होता, असं राठोड म्हणाले. या काळामध्ये उपस्थित राहून जास्त प्रश्न मांडण्याची संधी मिळाली असून 1150हून अधिक प्रश्न उपस्थित केल्याचं त्यांनी सांगितलंय. तर इतर सदस्यांनी देखील मोठ्या संख्येनं सातत्यानं उपस्थित राहावे असा आग्रह देखील राजेश राठोड यांनी केलाय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त जळगावातील शिवतीर्थ मैदानावरती तब्बल 66 फूट उंच कटआउट उभारण्यात आलंय. दक्षिण भारतातील निवडणुकांमध्ये पाहायला मिळणाऱ्या भव्य कटआउटच्या धर्तीवरती कार्यकर्त्यांनी हे कटआउट उभारले. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी आणि अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. मात्र हे आवाहन होण्यापूर्वीच कटआउट उभारण्यात आले. यासोबतच रक्तदान आणि विविध सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे. अंबरनाथ पालिकेतील सत्ता संघर्षाच्या राजकारणाला अखेर पूर्णविराम मिळालाय. भाजपनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा गट अधिकृत ठरवल्यानंतर भाजपनं या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आता अंबरनाथमध्ये शिवसेना भाजपची युती झाल्यानंतर भाजपनं आपली याचिका मागे घेतली आहे. युतीनंतर दोन्ही पक्षातील राजकीय संघर्ष संपुष्टात आल्याचं मानलं जात असून आगामी काळामध्ये पालिकेत सत्ता समीकरणं यामुळे अधिक मजबूत होणार आहेत. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. तत्कालीन सभापती सुनील महाजन यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झालेलं होतं. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर अखेर लक्ष्मण पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं. तर आगामी काळात शेतकरी हिताचे निर्णय घेणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित सभापतींनी दिली आहे. आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला माझी जी बिनविरोध निवड झालेली आहे. आता आगामी काळामध्ये जेवढं चांगल्यात चांगले कामं करता येतील, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा मेळावा लावणं असेल, शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या सुविधा मार्केटमध्ये उपलब्ध करून द्यायच्या असतील किंवा सर्व संचालक मंडळांनी ज्या ज्या सूचना मांडल्या त्या पूर्ण करायचा मार्केट कमिटीतून प्रयत्न केला. नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंसह पाणी संवर्धनावरती काम करणाऱ्या जगभरातील दिग्गजांनी या परिषदेला उपस्थिती लावली. राजकारणात 1 रुपयाचं काम आणि 10 रुपयांची प्रसिद्धी असा नियम आहे, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं. तर जेवढे समस्या मोठी तेवढं काम करणाऱ्यांची संख्या कमी असते, असं गडकरी म्हणाले. पच्चीस साल का ये काम हुआ, इसमें थोड़ा से मेरे मित्र कहते कि तुम ये काम करो, हमको पता ही नहीं. वैसे राजनीति में नियम ये है कि 1 रुपए का काम करना और 10 रुपए की पब्लिसिटी करना. हमारा इसमें 10 रुपए का काम हुआ और 1 रुपए का भी लोगों को जानकारी नहीं दी, ये हमारी कमी रही. और इसलिए आज जब मैं बैठा तो मुझे भी आश्चर्य लग रहा कि इतना काम कैसे हुआ. महाराष्ट्र सोडावाचा असा विचार करत होतो आणि कुठे अगदी गावाखेड्यामध्ये डोंगरामध्ये जाऊन तिथल्या लोकांची तिथे मला काही करता येईल का, माझ्याकडे थोडेसे साठवलेले पैसे आहेत, मग ते एवढंसं एक छोटंसं गाव घ्यावं ते मी माझ्याकडे आणि मग त्याचंच करावं, तिथेच आपले 4 खांदे शोधावे आपण आणि तिथेच जावं, अशा पद्धतीने काहीतरी, पण सतत त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं अजूनही वाटतंय. फक्त एकच पुन्हा नव्यानं सांगतो आणि तेच सांगतो की आपण एकत्र येऊया आणि एकत्र मिळून काम करूया. उदय सामंत यांना एकनाथ शिंदे यांची जागा घेण्याची गडबड झाली आहे. त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडतंय, असं वक्तव्य ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी केलंय. उदय सामंत एकनाथ शिंदेंची गद्दारी करत आणि जाती जातीत तेढ निर्माण करतायत. उदय सामंत भेटीनंतरचं जरांगेंचं यांनी उपोषण याची घोषणा केली, असा दावा देखील वाघमारे यांनी केलाय. उदय सामंत ह्या माणसाला खरं तर एकनाथ शिंदेची जागा घ्यायची गडबड झालेली दिसते. कारण की ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेने
मराठा समाज जवळ करण्यासाठी यावेळेस बोगस कुणबी नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप करायला लावले मराठा समाजाला खुश करण्यासाठी, आणि मराठा समाज जवळ करून आता एकनाथ शिंदे त्या मराठा समाजाचे प्रमुख होऊन बसले. आता ते एकनाथ शिंदेचं स्थान, एकनाथ शिंदेची जागा कुणाला घ्यायची? उदय सामंताला उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडायला लागले. खरं तर उदय सामंत हे उद्योग मंत्री, परंतु त्यांनी आता उद्योग का नवीन सुरू केले, जाती जातीत तेढ निर्माण करायचं. मंत्रिपद हे माझ्यासाठी सर्व काही नाही, मी जनतेचा आवाज उठवणारा आहे, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. सध्या राजकारणात कोण कोणाला भेटतंय यावरती विनाकारण होणाऱ्या चर्चा आता बंद झाल्या पाहिजेत, तरच जनहिताचं ठरेल, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. मोटेगावकर सरांचे आरसीसी म्हणजे डॉक्टर आणि इंजिनियर घडवणारी फॅक्टरी, अशी जाहिरात तुम्ही कधीतरी ऐकली किंवा पाहिली असेल. पण या क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकरनं क्लासमध्ये नीट पेपर फुटीची फॅक्टरीच उघडण्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. शिवराज मोटेगावकरनं सीबीआयनं नीट पेपर फुटी प्रकरणी बेड्या ठोकल्यानंतर त्याचं बिंग फुटलंय. सीबीआयनं मोटेगावकरची तब्बल 11 तास चौकशी केली आणि बेड्या ठोकल्या. क्लासेसच्या प्रमोशनसाठी तयार केलेल्या व्हिडिओमुळे सीबीआयची नजर तिकडे वळली. क्लासच्या मॉक टेस्टमधील प्रश्नपत्रिकेमध्ये जसेच्या तसे आल्याचा दावा एका विद्यार्थिनीनं केला होता. तर आमचे प्रश्न परीक्षेत येतात असा मोटेगावकरचा आणखी एक व्हिडिओ देखील समोर आला होता. मोटेगावकरनं दिल्लीतल्या विशेष सीबीआय कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलं. 9 दिवसांची सीबीआय कोठडीही देण्यात आली. शिवराज मोटेगावकरच्या अटकेची इनसाइड स्टोरी समोर आली आहे. सीबीआयनं आधी मोटेगावकरचा मोबाईल जप्त केला. मोबाईलमधून मोटेगावकरनं डिलीट केलेला डेटा सीबीआयनं रिकव्हर केला. डेटामधील प्रश्न आणि उत्तरं मॅच झाल्यानंतर अटकेची कारवाई सुरू झाली. अटकेची माहिती मिळू नये म्हणून आधी सीबीआयनं त्याला कार्यालयामध्ये बोलावलं. मोबाईल घेण्यासाठी आलेल्या मोटेगावकरला सीबीआयनं कार्यालयामध्येच अटक केली आहे. मोटेगावकरनं नीटचे फुटलेले पेपर त्याच्या मुलालाही पुरवल्याचा संशय आहे. त्याचा मुलगा यंदा 12वीला होता, त्यामुळे त्यानं हे पेपर मुलाला दिल्याचाही संशय आहे. त्यामुळे सीबीआयकडून या अँगलनं देखील आता तपास सुरू केला गेला. नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेली मनीषा मांढरेवरती अखेर पुण्यातील मॉडर्न कॉलेजकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. मनीषा मांढरे यांच्या संदर्भातली घटना शिक्षण क्षेत्राच्या प्रतिमेला बाधा पोहोचवणारी आहे आणि त्यामुळे त्याला निलंबित करण्यात येत असल्याचं पत्र महाविद्यालयाकडून काढण्यात आलं. नीट परीक्षा घोटाळ्याचे पडसाद आता पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटलेत. काँग्रेसकडून सभागृहात जोरदार आंदोलन करत मॉडर्न कॉलेजच्या पदाधिकारी आणि शिक्षकांवरती कारवाईची मागणी करण्यात आली. नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये मॉडर्न कॉलेजच्या शिक्षकांचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. यावेळी आंदोलनादरम्यान काँग्रेसकडून सरस्वतीच्या मंदिरात कळेना चोर कुठले, लक्ष्मीच्या दर्शनानेच परीक्षेचे पेपर फुटले, अशा ओळींमधून संताप व्यक्त करण्यात आला. नीट सारख्या संवेदनशील विषयात लाखो तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित आर पाटील यांनी केलेली आहे. सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीला वाचवण्यासाठी एखाद्याला बळी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करावी, असं रोहित पाटील म्हणाले. अशोक खरात आणि नामकरण आवारे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे अशोक खरातचा ईडीचा ताबा घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातनं महिलांचं लैंगिक शोषण आणि 52 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचं उघडकीस आल्यानंतर परदेशात पळून जाण्याचा कट रचला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच खरात ऑस्ट्रेलिया किंवा इतर देशांमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी सावधगिरी बाळगत गुप्त कारवाई करत त्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातनं काळा पैसा पांढरा करण्यासाठी 65 बनावट बँक खाती उघडून 3 महिन्यामध्ये 52 कोटी रुपये लाटल्याचा कटही आखलेला होता. खरातची पत्नी कल्पना खरातवरती फसवणूक आणि अवैध सावकारीचे गुन्हे दाखल आहेत. ती देखील परदेशामध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्यानं पोलिसांनी तिच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.